लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता तुमचा सुद्धा आला नाही तर लाडक्या बहिणींनो, आपणा सर्वांकरिता हा व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून न येण्याची कारणे काय काय असू शकतात, काय काय आहेत आणि काय परिस्थिती आहे, हे सर्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मुळात. तर लाडक्या भगिनींनो, सुरुवात तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांपासून करण्याचा प्रयत्न करूया. बाकीच्या विषयावर व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बोलूया. सुरुवात महत्त्वाचा आणि मेन विषय तो म्हणजे असा आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणी असं सांगत आहे की आमचं सर्व बरोबर आहे, आम्ही केवायसी सुद्धा केलेली आहे. तर तुमचा एक भ्रम क्लिअर करू इच्छितो. पहिल्याच प्रश्नाच्या आणि प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून केवायसी केली म्हणजे पैसे येणार, 100% येणार अशातला भाग नसतो. कारण की केवायसी केल्याच्या नंतर मुळात या अगोदरच्या ज्या केवायसी होत्या पोर्टल अपडेट न झालेलं असताना त्यावेळेस खूप साऱ्या केवायसी चुकलेल्या आहेत आणि केवायसी करत असताना तुमच्याकडून जे उत्तर चुकीची दिल्या गेली याचा अर्थ स्पष्ट असा होतो. आता समजा तुमचा या अगोदरच्या प्रश्नामध्ये उल्लेख होता की माझ्या घरचं आमच्या परिवारातील कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही, त्याचे जे उत्तर होते तो प्रश्नच संभ्रमावस्थेमधला त्यामध्ये मांडण्यात आलेला होता. त्यावेळेस जर ती केवायसी चुकली, होच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होचं उत्तर जर गेलं आणि त्या क्रायटेरियाच्या नियमानुसार जर तुमच्या घरचं कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल, सरकारी लाभ घेत असेल आणि त्याची तुम्ही हमी केवायसीच्या माध्यमातून हो दिली, तर साहजिकच आहे हा हप्ता हा तुमचा नोव्हेंबरचा असो किंवा कोणता असो, इथून पुढचा तो लाभ बंद होणे साहजिकच होतं आणि ते त्यानुसार होऊ शकते. हे एक कारण, मूळ एक कारण. आणि याच्यापेक्षा सर्वात जास्त आणि सर्वात मोठं कारण म्हणजे निधीचा अभाव. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्याकडे फोर व्हीलर असणे किंवा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतात, आयकर चा जो आहे तो भरणा करत असाल किंवा जे आपण जेव्हा स्वयं घोषणापत्र भरून दिलं होतं त्यावेळी जेवढ्या मेन गोष्टी होत्या, ज्यामध्ये 2.5 लाखाच्या पर्यंतचे जे उत्पन्न आहे, तुमचं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त निघत असेल, तुमच्या परिवारामध्ये शेतजमीन 5-10 एकरापर्यंत असू शकते किंवा जे जे मेन कारण स्वयं घोषणापत्रामध्ये आपण होकार दिला होता, ज्या नियमानुसार आमचं सर्व काही खरं आहे असं आपण घोषित केलं होतं, त्या नियमात बसत नसेल, त्यामुळे जर हप्ता कटला हा विषय वेगळा झाला. परंतु केवायसी करत असताना सुद्धा पोर्टलवर त्यांनी सुटसुटीत सोप्या भाषेत प्रश्न देणे आवश्यक होतं. ते त्यांच्याकडून चूक झाली, ते त्यांनी आजपर्यंत मान्य केलेलं नाहीये. त्यांनी प्रश्न थोडेसे चेंज केले, एवढा बदल केला, परंतु ते प्रश्न बदल करण्याच्या अगोदरच खूप साऱ्या लाडक्या बहिणीचं ऑलरेडी खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मुळात आपण आता समजून घ्या, ही जी योजना आपण म्हणत आहोत, स्पष्ट दिसत आहे की हे राजकारण आहे, हे आमिष आहे आणि सर्वच राज्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या नावाने महिन्याकाठी पैसे देण्याच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांनी त्यामध्ये थोडंफार अनुदान वाढवण्यात येत आहे. मुळात आता अक्षरशः खरोखर त्या सर्वच लाडक्या बहिणींना याची गरज आहे का, याचा कधी विचार करण्यात आलेला आहे का? दिव्यांग बांधवांना त्यांचं वेळेवर मिळत नाही अनुदान, निराधारांना त्यांचं ज्यांना आवश्यक आहे त्यांचं वेळेवर मिळत नाही अनुदान. आणि अशा परिस्थितीमध्ये या लाडक्या बहिणीवर एवढा भर देण्यामागचा काय हेतू, काय उद्देश हे स्पष्ट दिसत आहे. याकरिता विरोधी पक्ष सुद्धा काही जसं पाहिजे तसं रान गाजवताना दिसत नाहीये. मुळात विरोधी पक्ष सुद्धा थांबलेला नाहीये. राज्य देश कुठे चालला हे समजण्याला कुणाला उत्तर मिळत नाहीये. याच्या विरोधात कोणी अर्थ हाक टाहो फोडण्याला तयार नाहीये, फोडू शकत नाहीये. बोलायला गेलं तर आम्ही नाराज होतो, जनता नागरिक नाराज होतात असं होत आहे. याने 3,000 सांगितलं की त्यांनी 4,000 सांगायचं, याने 1,500 सांगितलं की त्यांनी 2,000 सांगायचं. आमिष द्यायचे थेट जनतेपर्यंत, कोणत्या योजनेच्या माध्यमातून डाग न लागता पैसे कसे पोहोचवता येतील हा सर्व प्रकार सुरू आहे. आणि आपला सर्वांना जनतेना वाटते, लाडक्या बहिणींना वाटते की माझे पैसे नाही आले, माझा हप्ता नाही आला. आता नोव्हेंबरचा जो हप्ता आलाय, सर्वच जिल्ह्याच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये मी पाहत आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत, त्यांचा जिल्हा सांगत आहे, तालुका सांगत आहे आणि त्यांची केवायसी केलेली असताना, कागदपत्रे असताना, खूप साऱ्या लाडक्या बहिणी क्रायटेरिया नियमात बसत असताना, स्वयं घोषणामध्ये जे सांगण्यात आलेलं होतं, विचारण्यात आलेलं होतं, त्याच्यानुसार त्यांच्या घरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं कोणी नाही, सरकारी लाभ घेणारं कोणी नाहीये, इतर योजनांचं नमोचा असो का बरेचशा पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांच्या घरामध्ये कुणालाच शेती नाही, शेतीचा पीएमचा हप्ता मिळत नाही, नमोचा हप्ता मिळत नाही, शेतीच नाही तर ते 2 हप्ते तो लाभ मिळण्याचं काही कारणच नाहीये. आणि या व्यतिरिक्त लाडक्या बहीण असल्यामुळे, विवाहित असल्यामुळे आणि दिव्यांग वगैरे नसल्यामुळे त्यांना संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसताना सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये. यामुळे 100% हे स्पष्ट होत आहे. आणि दुसरं अजून एक कारण म्हणजे की या अगोदरच नोव्हेंबर महिन्याच्या अनुदानाच्या वितरणाकरिताचा एक शासन निर्णय निघालेला होता, त्यामध्ये सुद्धा रक्कम खूप छोटी होती. या दोन्ही गोष्टी पाहता स्पष्ट आहे निधीचा अभाव आहे. आणि या अगोदर सुद्धा आपण दर महिन्याला पाहत आहोत की या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात, त्या पुढच्या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात, आणि या खात्याचा निधी वळवला, त्या खात्याचा निधी वळवला, म्हणजे गरज नसताना योजना राबवले असताना सुद्धा ती सांभाळल्या नाही चालली.
यांच्या गळाचा फास बनलेली आहे ही योजना. आमिष दाखवले, आता रोष निर्माण होत आहे, चिडचिड होत आहे. एवढी महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना सुद्धा, मागे दिवाळी झाली, दसरा झाला, भाऊबीज झाली, असं असताना सुद्धा 2-2 महिन्याचे पैसे जाहीर करण्यात आलेले असताना सुद्धा त्यांना 2-2 महिन्याचे पैसे मिळालेले नाही. आता जानेवारी महिना निघाल्याच्या नंतर कुठे नोव्हेंबरचे पैसे मिळत आहे. या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी नाराज आहे आणि नक्कीच या लाडक्या बहिणींचा जो रोष आहे, हा लाडक्या बहिणींचा रोष मतदानाच्या स्वरूपामध्ये यांना नक्कीच मिळेल. यांनी आता इथून पुढे सक्रातीच्या अगोदर 3,000 रुपये देण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा नक्कीच यांना लाडक्या बहिणीच्या रोषाला सामोरे जावं लागणारच आहे. इतर गोष्टी ज्या आवश्यक असताना, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याच्या मालाला भाव, ह्या साऱ्या गोष्टी आवश्यक असताना एकाच योजनेवर भर द्यायचा आणि ती सुद्धा पूर्णपणे पार पाडल्या नाही चालली, याचा अर्थ सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. 2100 करू सांगितले, वेळेवर करू. 1500 देणं होत नाही, 2100 देणार तरी कधी आणि कोणती वेळ? एवढ्या निवडणुका असताना सुद्धा तुमच्याला ते देणं शक्य होत नाहीये. या अगोदरच्या शासनाने, महाविकास आघाडीने आलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, यांना ते सुद्धा करणे शक्य होत नाहीये. आता आखाड तोंडापर्यंत हे अभ्यास करणार, समिती करणार, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. पीक विमा अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये लाडकीला 1500 रुपये जाहीर केलेले ते सुद्धा त्यांना वेळेवर मिळणं शक्य नाहीये. तर मुळात लाडक्या बहिणींना न येण्याची महत्वाची कारणं आपण समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. सर्वात मोठं कारण म्हणजे 1 नंबरात आता हे समजून घेऊया की निधीचा अभाव आणि त्याच्यानंतर केवायसी झालेल्या आहेत पण त्या चुकीच्या झालेल्या, हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. आता केवायसी चुकीच्या झाल्या तर मग त्या दुरुस्त करण्याकरिताचा पर्याय पोर्टलवर देण्यात आलेला. आता दुबार केवायसी सुद्धा काही लाडक्या बहिणी करत होत्या. दुबार केल्याच्या नंतर आम्हाला लाभ मिळेल का, चुकल का? हरकत नाही, दुबार करू शकता. तुम्हाला संभ्रमावस्था असेल, तुमची बरोबर झाली नसेल तर, पण करायची कुठे? 4 ते 5 दिवस झाले ऑलरेडी OTP येत नव्हते. आता तर सध्या काही तारीख वाढवून दिल्या संदर्भात अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आलेली नाही. ज्या मोबाईलवर ऍप देण्यात आली होती, नारी शक्ती दूत ऍप, त्या ऍप सुद्धा काही दिवस चालल्यानंतर बंद होऊन पडल्या. कितीतरी लाभार्थी, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत, त्यांना नवीन अर्ज करणे आवश्यक आहे. त्या सुद्धा अर्ज करू शकत नाही, त्यांना लाभ मिळत नाही. काऊन? त्यांना मतदान करायचं नाहीये का? मग मुळात तर मतदानासाठी हे उघडच झालेलं आहे, स्पष्टच आहे. नवीनला लाभ भेटत नाही, जुन्याचा वेळेवर होत नाही, काटछाट सुरूच आहे. ज्या पुरुषांनी लाभ घेतला किंवा जे नियमात नाही बसत, नक्कीच त्यांना तुमच्या माहितीच्या संकलनाच्या आधारे तुम्ही त्यांना त्या योजनेच्या बाहेर करू शकता. वेळप्रसंगी भरपाई करण्याची आवश्यक असेल तेही करू शकता. पण पात्र असून सुद्धा लाडक्या बहिणींना वेळेवर निधीचं अनुदान वितरण केल्या जात नाहीये. यामुळे नक्कीच त्या लाडक्या बहिणींमध्ये रोष निर्माण होणारच आहे. आता खूप काही वेगळं होताना दिसत आहे. साऱ्या गोष्टी करत असताना सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये काही नसल्यासारखं जाणवत आहे. लोकशाही डुबल्यासारखं जाणवत आहे. या गोष्टीचा जो आगडोंब आहे, नक्कीच आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधी ना कधी फुटेल आणि एक आगळं वेगळं चित्र होईल. कारण की निवडणुका कशा प्रकारे होत आहे, काय होत आहे, हे सर्व काही पाहत आहोत आपण. वेगवेगळ्या राज्यामध्ये परत याच अनुषंगाने या योजनेला धरूनच नाव बदलून अशा योजना चालवल्या जात आहे. या गोष्टी सर्वांना सर्वकृत दिसत आहे, समजत आहे. तर लाडक्या भगिनींनो, तुमच्यापर्यंत तुमच्यासाठीचा महत्त्वाचा विषय एवढाच होता की लाडक्या बहिणीचे पैसे न येण्याचे मूळ कारण, मुख्य कारण. तर मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, मेन म्हणजे निधीचा अभाव आणि तुमच्या चुकलेल्या केवायसी 2 आणि ह्या 2च गोष्टी आहेत. बाकी दुसरं कोणतंही कुठलंही काहीही कारण नाहीये की तुमचे अनुदान तुम्हाला वितरित करण्यात आलेले नाहीये. खऱ्या अर्थानं समोर येऊन याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवं होतं, स्पष्ट बाजू मांडायला हवं होतं. प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात यायला हवं होतं की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे हप्ते का मिळालेले नाही, काय कारण आहे, काय अडचण आहे. कारण सक्रातीमध्ये 4,000-4,500 रुपये देतील याची 100% गॅरंटी आहे की हे देणार नाही, ही गॅरंटी 100% आहे. मी या अगोदर गेल्या 2-3 महिन्यापासूनच, काय तर दिवाळीच्या अगोदरपासून सांगत आहे की कुणालाच 3,000 रुपये, 4,000 रुपये येणार नाहीत आणि नाही. शेवटी तेच झालं. ज्या 20% लाडक्या बहिणींना पैसे आले ते सुद्धा 1,500 आले. तर आता लाडक्या भगिनींनो, सक्रातीच्या अगोदर 3,000 रुपये दिले, तो काही मोठा विषय किंवा नवल असणार नाहीये. तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात, जे माझ्या नजर चुकीने राहिलेले असतील, त्यांचे उत्तर देण्याचे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा लाडक्या बहिणींनो. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा, कमेंट बॉक्सच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. तर लाडक्या भगिनींनो, तुमच्याकरिता लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली काही वेगळी अजून काही अपडेट असली तर नक्कीच लवकरात लवकर तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, तोपर्यंत धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या आमच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत परत एकदा धन्यवाद लाडक्या भगिनी.